कर लवकर जायचंय. चालू झालं मग एकाच्यावर कर. सुचत नाही म्हणते ना. टिफिन देणार नाही. काय अडचणी येतात किचन मध्ये आणि किती त्रास होतो ते पण सांगितलं त्यानं. नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्वांना एकदा गुड मॉर्निंग. नमस्कार करे कुछ सर्वांना. काय करताय इकडे? मी चाय बनवत आहे. चाय बनवत आहे. दूध आणलं का? आणलं आहे. तर खेड्यातले प्रॉब्लेम असतेच, कारण तुम्हाला माहिती आहे आमच्या घरी मग म्हैस वगैरे नाही आहे, गाय पण नाही आहे. आणि असं डेअरीवर जाऊन ते पण असं नाही आहे कुठली डेअरी, तर गावातच एक दोन ठिकाणी म्हैस वगैरे असतात, तिथून आणावं लागते दूध. आणि तिथून ठेवते राधिका चाय. आई घेऊन येते. डबा झाला नाही का माझं? नाही, कुठं गेला? किती साऱ्या अडचणी येतात मला इथं. ते गॅस पण लागत नव्हता वेळेवर, आणखी ते गेलेलं आहे पूर्ण. भरणं हे पाणी पूर्ण गेलेलं आहे. अच्छा, गॅसचं गेलेलं आहे सर्व. शेगडी, गॅस की शेगडी नवी आणावं लागणार आपल्याला दुसरी, किंवा मग सर्व्हिसिंग करावं लागणार त्याची. तर गॅस तर चालू आहे ना, मग तरी स्वयंपाक व्हायला पाहिजे ना. हो ना, गॅस चालू आहे. एका शेगडीच करत आहे ना. हा, एकाच्या होत नाही ना, तर म्हटलं आज चॅटच द्यायची. अरे उपाशी ठेवायचं होतं काय? विचार मला. डबा पॅक करायचा होता का? जायचं आहे लवकर कामावर. डब्बा करणारच नाही मी. आणि पत्तीचा डब्बा बदलला का? चेंज केला. आणखी तू खरंच हे पण झालेलं आहे. किचन मधला आहे ना हे ओटा, लहान पडत आहे. म्हणजे पोळ्या पण लाटा नाही तिथं. आणि हे जळालं कशाचं ग? ते वाप लागली असं. हे छोटा आहे ना, समोर घेतलं तर लाटा. पेपर जळून देईन ना तसं ते. मग पूर्ण जळून देईन ना. आग लागायची घराला. नाही, घरात आग नाही लागत. गॅस खाली जायला उपाय करायचा. गॅस पण आई खाली वर करायला त्रास होते ना. त्रास होतेच. तर किचन मध्ये थोडस त्रास होतेच, पण याच्या आधी तुला होत होता का? नाही, मी सगळं करत होते. तुला होते का? नवीन आल्यावर थोडस होत असेल तुला, पण त्रास सवय पडेल. आणखी पोटपाट वेळेला पण व्यवस्थित नाही. पोटपाट वेळ ना दुसरं घेऊन यायला का? पण ते लाटायच्या वेळेस तर हालतो ते. आईनं तर सर्व केलं आता त्याच्यावर. तर ठीक आहे, नवीन आल्यावर तरी करावं लागणार काही ना काही. आणखी रॅक पण मागून लागते. काढून टाकणं. रॅक काढूनच टाकावं लागेल. आधीचं जे जुनं आहे ना, भांड्याची रॅक आहे ती आईची, सर्व भांडे त्यामध्ये राहत होते. तर ते आता शिफ्ट केलं, तर तेही काढून घ्यायला लागणार. तिथलं अडचण होत असेल तर. अडचण तर होतेच का? मग येतलं सामान यामध्ये ठेवायचं. ते एकदम शूट मध्ये चांगलं नाही वाटत ना. अच्छा, ती जागा मग ते काढावं लागणार नाही तर. ठीक आहे. डबा करू होती मग. डबा बघ आता, बघ ना, देणार आहे का? नाही, कर लवकर जायचंय. चालू झालं मग एकाच्यावर कर. सुचत नाही म्हणते ना. टिफिन देणार नाही. तसंच जातो मग मी. चालेल का? ठीक आहे, मला नाही बरं वाटत. एकाच्यावर कर. पण वेळ लागेल. एखादा अन्नात नाही आलं ग? काय? शेगडी, गॅस. शेगडी? हा, कसं येणार? एवढं बारीक वस्तू देत नाही ना कोण. नाही का? आणि तू आता तुम्ही म्हणसान सांडस का बरं नाही आली? सांडस पण असे सर्व सामान आल्यानंतर मग काय आता थोडं थोडं काही इकडचं काही तिकडचं असं असते ना. तरी खूप त्याला जवळपास झालेलं आहे 15 ते 20 वर्ष. तेव्हापासून शेगडी आहे ती. 15 वर्ष झालेले. 15 वर्षातनी मग ते थोडंसं त्याचा असर दाखवणारच आहे. आणि वापर पण त्याचा कंटिन्यू, त्याच्यामुळेच होईल
तर सर्व्हिसिंग वगैरे करावं लागेल, नाहीत नवीन आणावं लागेल शेट. आणि हे खूप सारं पसार वाटत आहे ना. बघा चहा करायला 10 मिनिटं लागतील. 4 मिनिटं. डबा करायला किती वेळ लागेल तुला? 1 तास. होते का चाय? होते ना. याच्या आधी तू सर्व केलं असेल ना. मग केलं नाही तर काय झालं, सगळंच केलं. पण एक तिला member करता नाही राहिला आता. एक मेंबर वाढला पण आता. नवीन आल्यावर असंच असते. नवीन सून घरात आली तर थोडसे नवीन सामान आणावंच लागतं सर्व. आणि जाय ना अन्न सामान. हो. नवीन आणायचं मग जाऊन, जे पाहिजे ते आणायचं. जसं की तुम्ही पाहिलं असेल, सासूबाई सुनेला ठेवून मारत होते, तसंच एक उदाहरण आहे. सुनबाई पण आईला सांगते असं कंडिशन, की बाय घरात ते नाही आहे, हे नाही आहे. आणि प्रत्येक घरी तेच असते की हे चांगलं नाही आहे, ते चांगलं नाही आहे, हे नवीन पाहिजे, ते नवीन पाहिजे. आणि हे रेग्युलरचं आहे, म्हणजे रोजचंच आहे. तर ते डेलीमध्ये सर्व व्यवस्थित लागणारच आहे. प्रत्येकाच्या घरचाच प्रॉब्लेम असतो. तर ते आईला ते एक चाय होऊ दे, अर्धा घंटा लागला तरी. तर मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की कमेंट कर जा. तुम्ही घ्या ना. दे. तसं असते. नवीन सून आल्याच्या नंतर चाय भेटते, जेवण भेटते, सर्व भेटते. आणि डबे पण भेटतात. पण त्यासाठी थोडंसं मेहनत घ्यावं लागणार आहे, म्हणजे सामान तर नवीन आणून द्यावं लागणार आहे. नवीन सामान असले की मला पण अडचण आहे जात खूप, म्हणजे कुठल्या गोष्टीची. बरं, घेऊन सामान करून ठेव सर्व. तर कर लवकर, दे चहा दे मला. तू पण घे. टिफिन राहिला पण आज. टिफिनला सुट्टी का? राहू दे मग. नाही सुट्टी नाही. कर मग, कर करणार पण एक तास. कर लवकर, जायचंय. तू करू लाग. करू लागते ना. चला मित्रांनो, व्हिडिओ आपला जवळपास इथं संपत आलेला आहे. आज तेच होतं व्हिडिओमध्ये, की नेमके काय अडचणी येतात किचनमध्ये आणि किती त्रास होतो ते पण सांगितलं त्यानं. आणि हे प्रत्येक गृहिणीला असतेच घरामध्ये, आणि ते असायलाच पाहिजे. त्याशिवाय उत्सुकता येत नाही किंवा काम करण्यात नाही. किचनमध्ये हे करण्यासाठी आपल्याला चांगलं वाटते आहे ना, जसं त्रास पण होणार नाही. तर चला भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये. तुम्हाला असेच कंटेंट आणत राहणार आहे, नवीन नवीन जे असतील ते आपले जुने सार्वजनिक. सर्वांना एक वेळेस बाय कर. बाय कर. तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.